नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विनायक गिरम सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुद्धा अनेक प्रकल्पांवर ते काम करतायत. या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मला एकतर विचारावंसं वाटेल, या गप्पांची सुरुवात आपण इथून करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. हं. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, ग्रॅज्युएशन कुठून केलं, नंतर तुम्ही मास्टर्सही सुद्धा केलंय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून, तर ते कुठनं केलं, हं. आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं मी पण इंजिनियर बनेन? तर काय सांगाल? अं, माझं शिक्षण झाले 10वी पर्यंत परभणीत बालविद्या मंदिर हायस्कूल नारळपेठ येथे. त्यानंतर 11वी-12वी केली मी DSMला परभणीतच. त्यामध्ये घेतलं मी कम्प्युटर सायन्स. त्यानंतर 2016 साली मी ॲडमिशन घेतलं MGM JNSC संभाजीनगरला सिव्हिलमध्ये. त्यानंतर 2020 पर्यंत माझी BE सिव्हिल झालं. त्यानंतर कोविड आला. त्यानंतर मग 1 वर्ष मी इंटर्नशिप केली परभणीमध्येच. त्यानंतर मग 2021 साली मी RMD सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वारजे या ठिकाणी ॲडमिशन घेतलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. तर त्या ठिकाणी 2023 साली मी मेमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये ME कंप्लीट करून नंतर परभणीमध्ये स्वतः फर्म सुरू केली ग्राम असोसिएट्स म्हणून. तर माझा मेन फोकस असतो की रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि वॉटर सप्लायचे प्रोजेक्ट असतात मेनली, त्यामध्ये मी काम करतो. बरोबर. हम्म. हा झाला आतापर्यंतचा प्रवास. आता पुढचा एक प्रवास आणखीन एक महत्वाचा आहे, तो म्हणजे पहिली साईट मिळण्यापर्यंतचा. हम्म. जेव्हा तुम्ही मास्टर्सहून पुन्हा इथं परभणीत आला असाल किंवा आणि जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करायची असं ठरवलं, हम्म. तर तेव्हा पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, त्याची काही आठवण सांगता येईल का? हम्म. तर पहिला प्रोजेक्ट आमचे वडील होते, त्यांचे मित्र ते एक साईट बांधणार होते. तर त्यांनी सजेस्ट केलं की माझ्या वडिलांनी सजेस्ट केलं की बाबा माझ्या मुलाचं सिव्हिल झालं, ME पण झाले, तर तुम्ही त्याच्याकडे प्रेफर करा. तर मग ते आले आपल्या ऑफिसला. आपण त्यांना एक प्लॅन दाखवला. तर त्यांनी आधी विचारलं तुझा एक्सपिरियन्स काय आहे? तर मी म्हणलं की एक्सपिरियन्स नाही म्हणलं, पण माझं BE झालेलं, ME झालेलं, 1 वर्ष मी इंटर्नशिप केलेली आहे. तर मग त्या बेसिसवर ते म्हणाले की ठीक आहे बाबा प्लॅन पाहू आपण. तर मग त्यांनी मी प्लॅन दाखवला एक, आणि त्यांना पहिल्या पसंतीत पसंत पडला ते. त्याप्रमाणे मग त्या साईट वाढत गेल्या आणि माझी सर्व्हिस पण चांगली होती. बाबा पहिली साईट ही चांगली व्हावी म्हणून. बरोबर. त्याप्रमाणे मी पूर्ण असं माझं डेडिकेशन 100% दिलं वा. आणि त्याप्रमाणे मग पुढे साईट भेटत गेल्या. क्या बात आहे. हम्म. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला हम्म. प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही इकडे रेसिडेन्शियलही काम करताय आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये काम करताय. यामध्ये तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, अकुशल कामगार. हो. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? तर मग छोटे छोटे जे सिटी असतात किंवा ग्रामीण भागामध्ये, तर मेन फोकस असते की बाबा मिस्त्री इंजिनियर कडून प्लॅन काढून घ्यायचा आणि पुढचं काम सगळं मिस्त्री करून टाकणार. हम्म. तर असं हे जास्त झालेलं आहे ग्रामीण भागात. पण ही जुनी परिस्थिती आहे. आता लोक इंजिनियर कडून पूर्ण काम करून घेतात. तर ह्याच्यामुळे कसं असतं की मिस्त्रीचा अनुभव आणि टेक्निकल नॉलेज यामध्ये थोडा फरक पडतो. टेक्निकल नॉलेज जर का आपण वापरलं, इंजिनियर कडून जर का आपण काम करून घेतलं, तर त्याला लाईफ भेटते, स्ट्रेंथ पण भेटते आपल्या बिल्डिंग स्ट्रक्चरसाठी. बरोबर. दुसरा, तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले म्हणून हा प्रश्न, कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये, तर त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी विशेषतः आहे, ते म्हणजे प्लॅन या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगता? आणि कारण कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा तो फेज आहे, हो. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्व कसं आहे आणि तुम्ही त्याच्यावर काम कसं करता? तर प्लॅनिंग म्हणजे आपली बिल्डिंग एखादी प्लॅन केली तर ती आपण 100 वर्ष ती बिल्डिंग आपण ऑन एन ॲव्हरेज आपण ती यूज करतो आपण. तर त्याप्रमाणे बिल्डिंगची प्लॅनिंग ही सगळ्यात मस्ट असते कोणत्याही साईट करताना. आपण ती प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर कोणत्याही भविष्यामध्ये पुढचा विचार करून 60-70 वर्षानंतर घरामध्ये किती लोक वाढणार आहेत, काय त्यांचं यूज काय, पर्पज ऑफ यूज, त्याप्रमाणे जर आपण प्लॅनिंग केली तर पुढं भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण ही तेथील रेसिडेन्शियल लोकांनी येणार नाही. बरोबर. दुसरं, शासकीय संस्थांसाठी सुद्धा तुम्ही कामं केली जलस्वराज्य मिशन मधली, हम्म. तर ती कामं साधारणपणे कशा प्रकारची होती, त्याचं स्वरूप काही सांगू शकाल का? हा. तर 2000 सुरुवातीला आता जलस्वराज, त्यानंतर भारत निर्माण, आणि आता 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाला पाणी पुरवठ्यासाठी सक्षम करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबवली. तर त्याच्यामध्ये मूळ उद्देश काय असतो की गावाला पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था डेव्हलप तयार करणे. त्यामध्ये एक विहीर असती, विहिरीपासून एक गावात टाकी असती, उंचावची की 12 मीटर उंचीची असती. तर विहिरीवरून पाणी आणायचं टाकीपर्यंत पंपिंग करून, त्यानंतर टाकीद्वारे गावात डिस्ट्रीब्युशन वितरण व्यवस्था वितरित करून पूर्ण घराला पाणी गेलं पाहिजे, ही त्यामागचा उद्देश आहे. ही योजना अंदाजे म्हणजे प्रॉपर 55 लिटर पर पर्सन भेटली पाहिजे पाणी
प्रत्येक माणसाला ही त्यामागचा उद्देश आहे. वा. स्वच्छ आणि निखम आणि बरोबर. आता पुढचा प्रश्न एक जरा वेगळ्या धाटणीचा आहे. ते म्हणजे असं विचारायचं होतं की तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात, मास्टर्स केलेले आहे आणि स्वतः परभणीचे आहात. या सगळ्या अँगल मधनं तो प्रश्न आहे. परभणी जिल्ह्याचा जर विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर येतात ज्या मुद्द्यांवर आता आपण काम केलं गेलं पाहिजे जर पुढच्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला परभणीचा एक सर्वांगीण विकास साधायचा असेल तर? पहिला मुद्दा आहे की रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं. आधी रोडला जे परभणीच्या बाजूचे जिल्हे आहेत, जसं की जालना झालं इंडस्ट्री एरिया, नांदेड आहे, त्याच्यानंतर हिंगोली आहे, त्यासाठी रोड कनेक्टिव्हिटी महत्वाचं आहे आधी. त्यानंतर मोठमोठे प्रोजेक्ट इंडस्ट्रियलायझेशन डेव्हलप करणे परभणीमध्ये, त्यासाठी लागणारे लँड डेव्हलप करणं आणि त्यासाठी लागणारं इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय हे परभणीमध्ये वेळेवर देणं, हा त्यामागचा हे त्यातले महत्त्वाचे उद्देश. हा. बरं. आतापर्यंतच्या केलेल्या साईट मधला एखाद्या आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर विचारलं तर कुठला सांगता येईल की जो करताना एक वेगळं समाधान होता किंवा आनंद होता किंवा काहीतरी वेगळं केलं आपण, असं काही सांगता येईल का? तर हिंगोलीमध्ये कारवाडी गाव आहे, तर त्या ठिकाणी एक वॉटर सप्लाय स्कीम होती. त्या ठिकाणी टाकी होती 9,75,000 लिटरची. तर त्या ठिकाणी जे स्टील वापरलं होतं आपण, तर त्या ठिकाणची डक्टिलिटी मेन मॅटर करते कोणत्याही स्टीलचं स्ट्रक्चर यूज करताना. आपण जेवढं ते डक्टिल चांगलं असेल त्याप्रमाणे तिची काम करताना सुलभ होते काम करणं. बरोबर. त्यामुळे हा त्याच्यातला महत्वाचा हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि दुसरा एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असं काही आठवते का? कारण सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड असे की ज्याच्यामध्ये कायमच सतत आव्हानं येत असतात, समस्या येतात. मग कधी समस्या कामगारांच्या असतील, कधी तंत्रज्ञानाच्या असतील, कधी नैसर्गिक असतील, तर असं एखादं आव्हान आहे का आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? एक पावसाळ्यामध्ये साईट होती, त्यांना वर्क ड्युरेशन फार कमी होतं, 6 महिने त्यांना साईट कम्प्लीट करायची होती आणि ते साईट त्यांनी सुरू केली मेन जून मध्ये, जसं की पावसाळा सुरू होतो. तर त्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचा पूर्ण अंदाज घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये साईट कशी कम्प्लीट होईल याकडे आपण पूर्ण फोकस केला होता. लक्ष दिलं. बरोबर. म्हणजे रात्रंदिवस डे नाईट काम सुरू करून आपण त्यांना साईट ती 6 महिन्याच्या आत आपण त्यांना कम्प्लीट करून दिली. बरोबर. आता या क्षेत्रामध्ये जे तुमचे पुढचे मित्र येत आहेत, इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना एक सिनियर इंजिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? शिक्षण झाल्याच्या नंतर 2 ते 3 वर्ष, कमीत कमी 1-2 वर्ष आपण जर काही इंटर्नशिप चांगल्या इंजिनियरकडे केली आपण, तर त्याचा अनुभव आपल्या पुढील आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तर स्टील निवडताना तुम्ही त्याची काय पॅरामीटर्स किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? कंपनी ही ISMR रजिस्टर्ड पाहिजे. त्यानंतर तिची आपण हे चेक करतो आपण डक्टिलिटी किती त्या स्टीलची, जसं की FE 450, 500, 550. जी डक्टिलिटी चांगली असेल तेवढी आपली ती स्टील मध्ये काम करण्याची आपली हे चांगली होती, म्हणजे काम करण्याची सुलभता. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरलाय का? तुमचा अनुभव कसा आहे? आपण आयकॉन एक गंगाखेडमध्ये साईट होती आपली G+2, त्या ठिकाणी आपण रेफर केलं आयकॉन स्टील. तर तिकडची आयकॉन वाली कंपनीकडनं जे आपल्याला रिस्पॉन्स भेटला तो खूप चांगला होता. म्हणजे ते साईटवर यायचे, आमचं पूर्ण ते पाहून घ्यायचे, ते की बरोबर व्हायले का नाही स्ट्रक्चर, पण त्यामुळे थोडं गाईड पण करायचे. तो हे होते इंजिनियर विनायक गिरम सर आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. पण मला त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आवडली, म्हणजे यांच्यासारखे तरुण इंजिनियर जेव्हा ग्रामीण भागामध्ये जाऊन पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर काम करतात तेव्हा खरंच असं वाटतं की जो देशाचा विकास ज्या इंजिनियरच्या हातात आहे त्यापैकी एक तुम्ही आहात. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.